मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत कमीत कमी दिवसामध्ये रायटिंग स्किल्स यामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे घ्यायचे, गुण कसे घ्यायचे. मित्रांनो, परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत आणि बऱ्याच जणांची तारांबळ उडालेली आहे. कारण अनेक जणांनी केवळ नीटची तयारी केलेली आहे किंवा जेईची तयारी केलेली आहे आणि त्यामुळे इंग्रजी या विषयाकडे आपण पूर्णतः दुर्लक्षच केलेलं आहे. वर्षभर आपण त्याकडे पाहिलेलं नाही आणि आता शेवटी आपण हा विषय हातामध्ये घेतलेला आहे. मग अशा वेळी आपल्याला इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त गुण कसे घेता येतील, तर मित्रांनो त्यातील महत्वपूर्ण भाग तो म्हणजे रायटिंग स्किल्सचा. आणि रायटिंग स्किल्सला जर आपण 16 पैकी 16 गुण घेऊ शकला तर बाकीचे आपण कव्हर करू शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कमीत कमी कालावधीमध्ये आपण रायटिंग स्किल्स मध्ये कसे जास्तीत जास्त गुण घेऊ शकतो हेच आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की सेक्शन 3 अंतर्गत रायटिंग स्किल्स हा भाग इयत्ता 12वीच्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 4 सबबिट आहेत, ए बी सी आणि डी. तर ह्या 4 सबबिटला टोटली 4 असे गुण आहेत, म्हणजे एकूण 16 गुणांची ही रायटिंग स्किल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला ह्यात जास्तीत जास्त गुण कसे घेता येतील आणि वेळेचं नियोजन कसं करता येईल, तर हेच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रायटिंग स्किल्सचा जर विचार केला तर त्यातला क्वेश्चन नंबर 4A तर त्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन आहेत. पहिला आहे व्हर्च्युअल मेसेज, ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. दुसरा आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि त्यामधला जो तिसरा ऑप्शन आहे तर तो आहे ग्रुप डिस्कशन. तर या तिन्हीचा जर आपण विचार केला तर सगळ्यात कमी कालावधीमध्ये आणि आपल्याला कमी लिहावा लागणारा ऑप्शन माझ्या मते, माझ्या दृष्टीने व्हर्च्युअल ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज हा आहे. कारण का? कारण एक छोटेखानी पत्र आहे ते. त्या पत्रामध्ये सेंडर रिसिव्हर जसं आपण पत्रामध्ये लिहितो तसंच कोणासाठी मेसेज आहे त्याचं नाव असतं, कोणासाठी कोणी लिहिलं आहे त्याचं नाव, डेट आणि टाइम, या 4 गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. आणि ह्या जर गोष्टी तुम्ही मेन्शन केल्या तर त्याचा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये आपण जर हा मेसेज तयार केला तर नक्की तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आणि त्या तुलनेने जर आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशनचा विचार केला तर ते जास्त लिहावं लागणारे ऑप्शन आहेत. ग्रुप डिस्कशनसाठी सुद्धा तुम्हाला खूप जास्त लिहावं लागतं आणि स्टेटमेंट ऑफ पर्पज हे सुद्धा जास्त लिहावं लागणारं ऑप्शन आहे. आणि म्हणून वेळेचा विचार करता आणि तयारीचा विचार करता आपल्यासाठी सोपा पर्याय आहे व्हर्च्युअल मेसेजचा, ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. खूप कमी म्हणजे याच्यात टेलिफोनिक कन्व्हर्सेशन दिलेलं असतं आणि त्या कन्व्हर्सेशनला आपल्याला ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज म्हणजे व्हर्च्युअल मेसेज मध्ये कन्व्हर्जन करायचं असतं. तर माझ्या मते तुम्ही व्हर्च्युअल मेसेज यालाच प्राधान्य द्यावं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4B चा तुम्ही जेव्हा विचार करता त्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे, पहिला जो पर्याय आहे तर तो ईमेल रायटिंगचा. 3 पैकी पहिलं ऑप्शन आहे ईमेल रायटिंग, दुसरं आहे रिपोर्ट रायटिंग आणि तिसरा जो ऑप्शन आहे तर तिसरा जो ऑप्शन असतो तो इंटरव्ह्यू क्वेश्चनचा. तर ह्या तिन्हीमध्ये तुलनात्मक दृष्टी आपण जेव्हा विचार करतो तर माझ्या मते तुम्ही एकतर ईमेल रायटिंगचा पर्याय, तुमची जर भाषेवर कमांड असेल, तुम्हाला जर चांगलं इंग्रजी लिहिता येत असेल तर तुम्ही ईमेलचा पर्याय निवडावा. कारण त्याच्यामध्ये 6 ओळीमध्ये तुमचा ईमेल होऊन जातो. तुम्हाला एक फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही जर ईमेल लिहिलात त्या फॉर्मॅटनुसार आणि तुम्हाला जो टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिकवर आधारित जर लिहिला तर तुम्हाला ईमेलला कमी लिहावं लागतं. तसंच तुम्हाला आणखी एक ऑप्शन आहे, ज्यांना समजा आपण जर हे प्रश्न पाठच करून गेलो घरून, काही कॉमन क्वेश्चन आहेत, मी सगळ्याच फील्डला लागू पडतात, मग तो सोशल ऍक्टिव्हिस्ट असो किंवा एखादा फिल्म ऍक्टर असो किंवा एखादा पॉलिटिशियन असो किंवा एखादा पुरस्कार विजेता लेखक असो, कोणीही असो, तर त्या सगळ्यांसाठीच आपण काय करू शकतो, इंटरव्ह्यूचे जे काही कॉमन क्वेश्चन आहेत आपण आपल्या चॅनलवर दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. तर ते कॉमन क्वेश्चन जर तुम्ही पाठ करून गेलात तर तुम्हाला नक्कीच हा प्रश्न सोडवायला सोपा जातो. कारण 7 ते 8 प्रश्न पाठ करणं म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही. आणि ह्यामध्ये काय काय असतं, मग आपल्याला ज्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, नेम ऑफ द इंटरव्ह्यू आहे, त्यानंतर त्याचं रेप्युटेशन किंवा त्याची फील्ड कोणती आहे हे आपल्याला त्यामध्ये नमूद करावं लागतं. त्यानंतर डेट, व्हेन्यू, टाइम म्हणजे कोण्या तारखेला गेल्यात, कोण्या ठिकाणी गेल्यात आणि आपल्या वेळेचा जो इंटरव्ह्यू आहे त्याचा वेळ किती आहे, ड्युरेशन किती आहे हे लिहावं लागतं. आणि त्यानंतर 7-8 प्रश्न. तर हा बेटर ऑप्शन राहील माझ्यामध्ये. तुम्ही इंटरव्ह्यू क्वेश्चन करा किंवा तुम्ही बीचा जेव्हा विचार करता तर ईमेल, रिपोर्ट आणि इंटरव्ह्यू पैकी तुम्ही या तिन्ही पैकी तुम्ही इंटरव्ह्यूचाच विचार करावा असं मला वाटतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा क्वेश्चन नंबर 4C याचा विचार करता तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 ऑप्शन आहेत. पहिला आहे स्पीच रायटिंग, दुसरं आहे कॉम्पेअरिंग आणि तिसरं आहे एक्सपेन्शन ऑफ आयडिया.
तर त्या तिन्हीपैकी स्पीच, कॉम्पेअरिंग आणि एक्सपेन्शन ऑफ आयडिया, तर त्या तिन्हीपैकी जर विचार केला तुलनात्मक दृष्ट्या आणि तर आपण कॉम्पेअरिंग ह्या प्रश्नाला प्राधान्य द्यावं. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे की भाषणाचा आपण जेव्हा एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पाहतो तर सूत्रसंचालनाचे असे काही ठराविक टप्पे आहेत आणि त्या टप्प्यानुसार म्हणजे त्या ठराविक वाक्य जर आपण पाठ केले, फक्त मेन इव्हेंट्स वेगळे असतात आणि त्याची सुरुवात आणि शेवट हा सारखाच असतो. त्यामुळं ते जर तुम्ही एक विशिष्ट काही वाक्य आहे तर ते वाक्य जर पाठ करून गेलं तर तुम्हाला कॉम्पेअरिंग लिहिणं काय फार अवघड जाणार नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की सुरुवातीला काय असतं, इंट्रोडक्शन असतं कॉम्पेअरिंग मध्ये. एखादा कार्यक्रम आपण घ्यायला तर त्या कार्यक्रमाची सुरुवात, प्रस्तावना, त्यानंतर लाइटनिंग ऑफ द लॅम्प, वेलकम सॉन्ग म्हणजे दीपप्रज्वलन, स्वागत गीत, त्यानंतर आहे मेन इव्हेंट्स. त्या कार्यक्रमामधले मेन इव्हेंट्स काय आहेत, समजा गॅदरिंगचा कार्यक्रम असेल तर त्याच्यामध्ये कल्चरल इव्हेंट्स असतात, स्पोर्ट्स डे असेल तर स्पोर्ट डेचं उद्घाटन वगैरे असेल आणि वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन, त्या स्पर्धा होतील. आणि त्यानंतर मग नंतर आहे स्पीचेस ऑफ स्टुडंट्स, म्हणजे तुम्ही ज्या विद्यार्थ्यांसाठी जर कार्यक्रम असेल तर त्याच्यामधले वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे भाषणं असतील. त्यानंतर आहे स्पीच ऑफ द चीफ गेस्ट, म्हणजे मुख्य जो तुमचा प्रमुख अतिथी आहे त्याचं भाषण, आणि शेवटी असतं वोट ऑफ थँक्स. आणि हा जो फॉर्मॅट आहे तर तुम्ही जर पाठ करून गेलात तर त्या तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे क्वेश्चन नंबर आपण जेव्हा C4C चा विचार करतो तर त्या तिन्हीपैकी स्पीच रायटिंग, कॉम्पेअरिंग आणि एक्सपेन्शन ऑफ आयडिया, तर त्यापैकी तुम्ही कॉम्पेअरिंग हे पाठ करून जाण्याजोगा प्रश्न आहे. तसाच स्पीचचा सुद्धा आहे. तुम्हाला एका ठराविक विषयावर स्पीच लिहायचं असतं आणि त्याची सुद्धा बिगिनिंग आणि एंडिंग ही ठराविकच असते. म्हणजे जसं आपण भाषणामध्ये अध्यक्ष महोदय, मित्रांनो आणि आपण या ठिकाणी अशासाठी जमलो, हे वेगवेगळे कारण आपण त्या इव्हेंट बद्दल सांगत असतो. तर तोही प्रश्न, तर पण माझ्या मते जर तुम्ही समजा रायटिंग स्किलचा विचार केला तर या क्वेश्चन 4C मधला तर तुम्ही कॉम्पेअरिंग हा ऑप्शन निवडावा. कारण तो साचेबद्ध प्रकार आहे आणि तो जर पाठ केला, तुम्हाला ज्या 5 इव्हेंट आहेत तर त्या इव्हेंट जर माहीत झाले तर तुम्ही त्याच्यानुसार तुम्ही लिहू शकता. त्यानंतर मुद्दा शेवटचा आहे की रायटिंग स्किलमध्ये शेवटचा जो आहे प्रश्न 4D, तर त्यामध्ये तुम्हाला फिल्म रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यू पहिल्यामध्ये येत असतं. म्हणजे एकतर चित्रपटाची समीक्षा करा किंवा पुस्तकाची समीक्षा करा. तर त्या दोन्हीपैकी जेव्हा एखादा ठराविक म्हणजे फिल्म रिव्ह्यूच येईल किंवा बुक रिव्ह्यू येईल असं सांगता येत नाही, दोन्हीपैकी कोणतं तरी एक येत असतं. मग अशा वेळी तुम्ही मागच्या क्वेश्चन पेपर पहा आणि कोणता जास्त वेळेला आहे त्याचा तुम्ही प्राधान्याने विचार करा. आणि फिल्म रिव्ह्यू कसा लिहायचा, त्याच्यात काय काय मुद्दे असतात हे आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो पाहू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही जो दंगल चित्रपट आहे तर त्या दंगलचे आपण फिल्म रिव्ह्यू लिहिलेला आहे. तर बुक रिव्ह्यू पेक्षा तुम्ही फिल्म रिव्ह्यूला प्राधान्य द्यावं. आणि मग परंतु एखादा बुक रिव्ह्यू तुम्ही वाचून, समजा सध्या जे वाचलेलं पुस्तक आहे त्याच्याबद्दलचा रिव्ह्यू तुम्ही वाचून घ्यावा किंवा त्याचा कसा असतो तोही जाणून घ्यावा. त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 4D मध्ये दुसरा जो ऑप्शन आहे तर तो आहे ब्लॉग रायटिंगचा. ब्लॉग रायटिंग आणि नंतर आहे अपील रायटिंग. तर या तिन्हीचा विचार करता आपण, तिन्हीपैकी कोणतं जर सोपं असेल सगळ्यात आणि कमीत कमी लिहायचं असेल तर अपील रायटिंग आहे. कारण अपील रायटिंग म्हणजे काय, अपील रायटिंग म्हणजे हँड पॅम्पलेट तयार करणे. म्हणजे जे आपण पॉम्पलेट वाटतो किंवा पॉम्पलेट आपण बाजारामध्ये पाहतो वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं प्रमोशन करण्यासाठीचे किंवा एखाद्या इव्हेंटच्या प्रमोशन करण्यासाठीचे, तर त्याबद्दलचा अपील आहे. अपील कशावरही असू शकतं, ट्री प्लांटेशन प्रोग्राम, आय डोनेशन, ब्लड डोनेशन किंवा पूर पीडित लोकांसाठी काही मदत गोळा करणे. तर ह्यासारखे सुद्धा तुम्हाला कोणतंही एक अपील, आणि ह्या तिन्हीमध्ये जर सगळ्यात सोपं काय असेल तर अपील रायटिंग आहे. त्याच्यामध्ये काहीच नाही, एक ठराविक फॉर्मॅट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला स्लोगन लिहावं लागतं, एखादं स्लोगन, तुमचा जो इव्हेंट आहे त्या इव्हेंटला अनुसरून स्लोगन, काही महत्वाचे ठळक ठळक मुद्दे, त्यानंतर एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाची डेट, टायमिंग आणि त्याच्यासाठी कोण कोण चीफ गेस्ट वगैरे असतील तर ते लिहावं लागतं. आणि एखादा कॉन्टॅक्ट नंबर आपण अपीलमध्ये देऊ शकतो. तर ह्या तिन्हीचा विचार करता फिल्म रिव्ह्यू, बुक रिव्ह्यू या दोन्हीपैकी एक आणि अपील रायटिंग, तर सगळ्यात सोपं जर काय असेल तर ते अपील रायटिंग आहे आणि अपील रायटिंगला तुम्ही प्राधान्य द्यावं. ह्याचा अपील रायटिंगचा व्हिडिओ सुद्धा आपण मागील प्रश्नपत्रिकेवर आधारित असेल किंवा सिलेबस मधल्या एखाद्या टॉपिकवर आधारित आहे तर आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, असे तुम्ही 4th A ला 4, 4th B ला 4, 4th C ला 4 आणि 4th D ला 4 असे 4-4 गुण घेऊ शकला तर तुम्हाला इझिली रायटिंग स्किल्स मध्ये 16 गुण घेणं काही अवघड नाही. ज्यांना इंग्रजी चांगलं जमतं, समजतं, वाचायला लिहायला जमतं तर ते अतिशय सोप्या पद्धतीने याच्यामध्ये 16 पैकी 16 गुण घेऊ शकतात. कारण साचेबद्ध पद्धती असते, त्याच्यामध्ये फार काय तुम्हाला विस्तीर्ण असं लिहायचंही नसतं, थेरॉटिकली फार मोठा असा प्रबंध लिहिल्यासारखं लिहायचं नसतं, छोटे छोटे मुद्दे आहेत. आणि कॉम्पॅरेटिव्हली तुम्ही 10वीच्या आणि 12वीच्या इंग्रजीचा विचार करता
तुम्हाला 12वीचा जो लिहायचा पॅटर्न आहे तर तो काहीसा 10वी पेक्षा थोडा अवघड आहे. आणि इथं तुम्हाला बेस्ट ऑफ 5 नाही, कित्येक जणांना वाटेल की मला 10वीला एवढे होते, एवढे पर्सेंटेज होते, तर तो ऑप्शन आता असणार नाही. तुम्हाला बेस्ट ऑफ 5 वगैरे 12वीला राहणार नाही. त्यामुळं तुम्ही इंग्रजीला एवढं हलक्यात घेऊ नका. आणि ह्यानंतर एक जाता जाता एक तुम्हाला छोटा शेवटचा जो भाग असतो आपला तो म्हणजे नॉवेल रायटिंगचा, नॉवेलचा. तर त्यावर काही टिप्स तुम्हाला सांगतो. आपल्याला 4 नॉवेल्स आहेत आणि 4 नॉवेलला आपण जर 2 दिवसामध्ये 2-2 नॉवेल, 4 टॉपिक आहेत, ते 2-2 टॉपिक आपण 2 दिवसामध्ये जर पूर्ण लर्निंगनं म्हणजे अंडरस्टँडिंगनं जर केला तर त्याची सुद्धा तयारी करू शकता. त्यालाही 16 मार्क आहेत. म्हणजे 16-16 32 मार्क घेणं फार काही अवघड नाही. तुम्ही वर्षभर काही जरी वाचलं नसेल तर तुम्हाला 20 प्रॅक्टिकलचे मिळणार आहेत आणि हे 16-16 32 मार्क म्हणजे 52 पर्यंत तुम्ही कसंही एक 8 ते 10 दिवसामध्ये जाऊ शकता. तुम्ही जर टोटल फोकस तुमचं त्या इंग्रजीच्या विषयावर असेल आणि त्या आपल्या जे काही टॉपिक आपण या ठिकाणी चर्चिले आहे तर त्यावर तुम्ही जर फोकस केलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घेणं फार अवघड नाही. कारण नॉव्हेल दिली म्हणजे काय तुम्हाला पूर्ण नॉव्हेल दिलेली नाही. तिथं एक पार्ट दिलेला आहे, एक अंश, थोडासा अंश दिलेला आहे आणि त्यावर आधारितच प्रश्न असतात. आणि मग त्यामुळं हे काय फार अवघड नाही. त्याच्यामध्ये प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग वगैरे जे एलिमेंट्स ऑफ नॉवेल्स आहेत तर तेही तुम्ही पाठ करून जा. त्यातूनही तुम्हाला चांगले गुण मिळवता येऊ शकतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, रायटिंग स्किल्समध्ये कसे चांगले गुण आपल्याला घेता येतील हे आजच्या आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये जाणून घेतलं. निश्चितच तुमचं बर्डन काहीसं कमी होणार आहे. आपण सांगितलेल्या फॉर्म्युल्यानुसार जर तुम्ही तयारी केला तर तुम्हाला रायटिंग स्किल आणि नॉवेल रायटिंगचे पैकीच्या पैकी गुण नक्कीच मिळू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप ग्रोईंग.